विकृत जागृती थळ या संघाला त्यांचे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, प्रथमेश आणि गुड्डू। त्याचप्रमाणे गोलंदाजी जबाबदारी नेहमीप्रमाणे रिस्ट्रिक्शनच्या ओव्हरमध्ये अर्थात षटकामध्ये नाझीम गुल्ली। समोरचा बल्ब बंद करायचा आहे, आपण पाहतोय समोर असलेला दुकानवाल्याने ती लाईट लावलेली आहे ना, ती कृपया बंद करा। समोर जी लाईट लावलेली ती फलंदाजाला त्रासदायक आहे, तरी कृपया करून ती लाईट त्वरित बंद करायची आहे। आयोजकांनी याची नोंद घ्यायची आहे, कोणीतरी जाऊन ती लाईट बंद करायची आहे। ओव्हर टू यासीन सर। धन्यवाद विलास। तर मित्रांनो, या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी अर्थात आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी स्वतः यासीन आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे या मैदानावरती। तो दोस्तों, सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं। मैच शुरू होने का यहां पे इशारा आता हुआ नाजिम गुल्ली अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा मौजूद होगा क्योंकि 6 ओवर का मैच, 2 ओवर पावर प्ले रहेंगे। शॉर्ट थर्ड मैन हम देख सकते हैं, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, इस तरह से नजदीकी फील्डरों में फील्डिंग तैनात की है। सीमा रेखा के नजदीक जरूर 2 फील्डर तैनात किए गए हैं। हम देख सकते हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग मौजूद है नाजिम गुल्ली, जिन्होंने जरूर अपने करियर में बहुत से मैचेस खेलकर अपना नाम रोशन किया है। पहली गेंद मिडल स्टंप टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, बल्लेबाज को चकाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बल्लेबाज हालांकि मारना चाहते थे मगर बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। इस बीच फिर से एक बार नाजिम गुल्ली, बहुत ही अच्छी गेंद इस मर्तबा देखिए, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद को अंदर की तरफ लाए थे। इतनी जबरदस्त वर्सटाइल गेंदबाजी हमें देखने को मिल रही है। अलग अलग विविधता किसे कहते हैं, वैरायटी किसे कहते हैं, इसका एक उत्तम उदाहरण हमारे सामने आता हुआ नाजिम गुल्ली की अगली गेंद फिर से एक बार गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ इस मर्तबा निकली थी। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए आउट स्विंगर गेंद ढीले हाथों से खेल दिया था, स्टीयर किया था कवर के दिशा में, मगर कवर के जो फील्डर तैनात किए गए थे माहिद, जब तक उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 1 रन चुरा लिया। पहला रन यहां पे मुकम्मल होता हुआ प्रथमेश ने इस रन के साथ अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। साथी बल्लेबाज गुड्डू अंपायर से गार्ड लेते हुए राइट हैंडर बल्लेबाज के लिए हम देख सकते हैं फिर से एक बार एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग तैनात किए गए हैं 30 गज के दायरे के बाहर। जो 2 फील्डर तैनात किए गए हैं, बाकी सभी फील्डर हम देख सकते हैं बहुत ही शानदार तरीके से यहाँ पे फील्ड सजाई गई है। बल्लेबाज को यहाँ पे नाजिम गुल्ली को ऊपर से अगर खेलना है तो कवर के ऊपर से खेलना होगा। अगली गेंद इस मर्तबा अच्छी गेंद, बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार, जितनी तारीफ करे उतनी कम नाजिम की। गुडलैंड स्पॉट और टप्पा खाने के बाद फिर से एक बार बाहर की तरफ निकालने में कामयाब। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, गुड्डू ने सम्मानपूर्वक खेला और यहां पे अपने विकेट को बचाते हुए अगली गेंद फिर से एक बार। इस बीच ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ तेज तर्रार गेंद, बल्लेबाज हालांकि मारना चाहते थे मिडॉन के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद मिड विकेट की दिशा में 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ रनों की संख्या फिर से एक बार बढ़ती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 2 रन। बाएं हाथ और दाएं हाथ का कॉम्बिनेशन आप सभी जानते हैं दोस्तों। इस बीच ढीले हाथों से ढकेल दिया था मगर यहां पे रनआउट का खतरा मंडराता हुआ, बाल बच के तकदीर ने उनका साथ दिया। गुड रन लेना चाहते थे मगर प्रथमेश ने उन्हें रोक लिया था। इस बीच ओवर की समाप्ति, पहले शानदार ओवर की समाप्ति मैं कहूंगा। कल हमने देखा था प्रकाश जी कि यहाँ पे 108 रन बने थे पहले मैच में, 6 ओवर में 108 रन, यानी कितने छक्के जड़े होंगे उसका एक आपको अंदाजा
जरूर आता होगा, क्योंकि ऐसा लग रहा था मैच नहीं देख रहे, हाइलाइट्स देख रहे, क्षण चित्र देख रहे हैं, ऐसा लग रहा था, इतने छक्के की बरसात हो रही थी। मगर यहाँ पे देखिए नबीदुली गोली गेंदबाजी किसे कहते हैं, एक एक्सपीरियंस गेंदबाज किसे कहते हैं, उसका एक उत्तम उदाहरण नाजिम गुल्ली हम सब के सामने यहाँ पे दिखाते हुए, यहाँ पे जो नए खिलाड़ी है, बच्चे हैं, इस मैच को देख रहे हैं, उसको सीख लेने वाली बात होगी। नए गेंदबाज को आमंत्रित किया जा रहा है दूसरे ओवर के लिए। नए गेंदबाज आकाश। आकाश एक ऑलराउंडर है, जरूर इस खिलाड़ी को मैंने सुगाव नाइट में देखा था, शानदार बल्लेबाजी और शानदार गेंदबाजी करने में माहिर है। मगर आज दिन अलग है, मैदान अलग, पिच अलग और यहाँ पे सामने वाली टीम भी अलग है। शिवगर्जना थर्ड पुरस्कृत हम देख सकते हैं, जागृति थर्ड बल्लेबाजी करते हुए। हालांकि पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या सिर्फ 2 रन। नाजिम गुल्ली यहाँ पे हालांकि एक भी विकेट चटकाने में नाकाम रहे, मगर बल्लेबाजों को रोक के रखा, रनों से वंचित रखा, रनों को सुखाया। यहाँ पे हाथ खोलने का बिल्कुल मौका नहीं, बल्लेबाजों को अपने कंधे खोलने का बिल्कुल मौका नहीं। शानदार गेंदबाजी से आगाज करते हुए नए गेंदबाज आकाश के लिए एक अच्छा मार्ग यहाँ पे उन्होंने तैयार किया है। आकाश राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, इस मर्तबा मिडल स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली थी, काटा बदलती हुई गेंद। बल्लेबाज हालांकि मारना चाहते थे, मगर बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। बार बार यहाँ पे चकाते हुए, क्या शानदार गेंदबाजी हो रही है, जादूवारी गेंदबाजी हो रही है। अपनी उंगलियों को किस तरह से यहाँ पे इस्तेमाल किया जाता है, अपने कंधे का किस तरह से इस्तेमाल किया जाता है, अपने रिस्ट का किस तरह से इस्तेमाल किया जाता है, यहाँ पे उदाहरण हमारे सामने आता हुआ। फिर से एक बार ऑफ स्टंप डप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जा रही थी, बल्लेबाज ने उसका पीछा किया था, मारने की कोशिश की थी, पॉइंट के ऊपर से खेलना चाहता, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद गली की दिशा में 1 रन के लिए। बाएं हाथ के बल्लेबाज प्रथमेश फिर से एक बार यहां पे मुआयना करते हुए, हालांकि कुछ समझ नहीं आ रहा है, शायद ये पहला मैच है, यहाँ पे द्विधा मनस्थिति में डबल माइंड हम कह सकते हैं बल्लेबाज होते हुए दिखाई दे रहे हैं। और उसका फायदा यहाँ पे गेंदबाज उठाते हुए, मगर इस मर्तबा नो बॉल करार दिया, रन आउट करने की कोशिश करने की थी, मगर फ्री हिट यहाँ पे स्टेप आउट हो चुके हैं। इस वजह से 1 रन यहाँ पे जरूर मिलता हुआ। दोस्तों यहाँ पे नो बॉल करने के बाद फ्री हिट भी मिलेगा, इसका मतलब आम तो आम, गुठलियों के दाम। फिर से एक बार नो बॉल करार दिया, यहाँ पे बार बार यहाँ पे स्टेप आउट हो रहा है, उसका खामियाजा भुगतना होगा। नो बॉल के रूप में 1 रन, और यहाँ पे बल्लेबाजों ने जो एक दौड़ के रन पूरा किया, कुल मिला के यहाँ पे 2 रनों के साथ रनों की संख्या बढ़ती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 6 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। दूसरा ओवर प्रगति पर नाजीम गुल्ली ने अपना पहला ओव्हर डाला था, उसमें उन्होंने 2 रन खर्च किए थे। उसके बाद आतमध्ये नाही जायचं आहे, प्लेयर आतमध्ये गेला तर 2 रनांची पेनल्टी आहे, लक्षात ठेवायचं आहे। आमचे आयोजक बॅट घेऊन जातील। धन्यवाद। तो दोस्तों यहाँ पे जबरदस्त आयोजन हम देख सकते हैं कि प्रयोजन अष्टविनायक परुलपाड़ा टीम की तरफ से शानदार यहाँ पे हमें क्रिकेट की मेजबानी, हर एक चीज हम देख सकते हैं दोस्तों मुहैया करवाई है, और कहते हैं कि हर चीज अपनी जगह पे बहुत अच्छी लगती है। फ्री हिट अभी भी मौजूद बल्लेबाज गुड्डू के लिए। इस मर्तबा देखा ना था, चा खेल दिया सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। वो जानते थे कि यहाँ पे कैच आउट होने का कोई खतरा नहीं है, फ्रंट आउट हो गए, थोड़ा स्टेप आउट हो गए, खेल दिया था उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। फिर से एक बार आकाश राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है गुड्डू के लिए। दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, उनका हाथ ऊपर गया।
इस बीच उल्टे हाथ से खेलने का प्रयास मगर गलत साबित होते हुए दुधारी तलवार कहा जाता है दोस्तों इस शॉट को। कल विलास जी ने भी बताया था कि इस शॉट का आगाज हालांकि जिम्बाब्वे के प्लेयर डेविड हॉटन ने किया था, मगर ये हमेशा दुधारी तलवार की तरह काम करता है। यहाँ पे बल्लेबाजों को आउट होने के भी चांसेस होते हैं और चौका और छक्का आने के भी चांसेस होते हैं। इस बीच अच्छी गेंद ऑफ स्टंप पर डप्पा खाने के बाद फिर से एक बार बाहर की तरफ निकाल दिया था। लाजवाब गेंदबाजी हो रही है, बेहतर कहते हैं दोस्तों मगर ये है बेहतरीन। क्या कहना इस गेंदबाज का। बल्लेबाज हालांकि मारना चाहते थे, पीछा कर रहे हैं मगर बल्ले का और गेंद का संपर्क भी नहीं हो रहा है। ये है गेंदबाजी दोस्तों, ये प्रोफेशनल खिलाड़ी है दोस्तों, दूर से आए हैं, गुजरात से आए हैं, इतना लंबा सफर किया है, क्यों किया है ये हम गेंदबाजी के रूप में देख सकते हैं। अगली गेंद फिर से एक बार आकाश की, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया आकाश ने। शॉर्ट स्क्वायर लेग खाली था। जब तक तस्लीम कप्तान उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा इस एक रन के साथ 11 रन। 11 फॉर नो लॉस। 2 ओवर की समाप्ति के बाद नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आप सभी को ले चलूंगा अपनी राज्य भाषा में अर्थात मराठी में विकास जी साकरकर के पास। धन्यवाद। धन्यवाद यासिनजी। आजच्या दिवसातील पहिला सामना रंगलेला आहे तो म्हणजे शिवगर्जना पुरस्कृत जागृती थळ विरुद्ध आलिशान सोगाव या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल लागल्याबरोबर आलिशान सोगाव संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं फलंदाजीला शिवगर्जना पुरस्कृत जागृती थळ या संघाला। पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि त्या 2 षटकांमध्ये जागृती थळ संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 11 धावा। तिसरं षटक घेऊन येतो आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक नादिम गुल्ली। क्षेत्ररक्षणाची आता मात्र पांगापांग झालेली आहे, म्हणजे जो पॉवर प्ले होता, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन होते ते आता दूर झालेला आहे आणि क्षेत्ररक्षणाची जी मर्यादा होती ती दूर झालेली आहे। आता ज्या मनाप्रमाणे त्याचे क्षेत्ररक्षण लावू शकतो गोलंदाज। या तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू घेऊन येतो, समोर फलंदाज आहे गुड्डू। दोन्ही फलंदाजांना अद्यापपर्यंत जो पाहिजे त्या पद्धतीने सूर गवसलेला नाहीये। एक चौकार आपण जरूर बघावा गेला होता पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये। प्रेक्षकांना कमीत कमी कर्णधाराला त्यांच्याकडून 2 या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याची आवश्यकता असते, परंतु तसं मात्र काय या 2 षटकांमध्ये बघायला मिळालेलं नाहीये। तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा नादिम गुल्ली गुड्डू समोर। या वेळेला मात्र पॉवर प्ले समाप्त होताच पहिल्या चेंडूवर जबरदस्त आघात, षटकार। पहिला चेंडू नादिम गुल्ली आणि लेग ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हर पिच चेंडू टाकला होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता तो गुड्डू याने आणि त्या स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला चेंडूचा टप्पा बदलवतोय। चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा टाकतो, चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही आणि चेंडू निर्धाव जातोय। या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा नादिम गुल्ली आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर जातोय। धावसंख्या आहे ती 17 धावा। अतिशय सुरेख चेंडू होता, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, लेग स्टंप कडून ऑफ स्टंप कडे जाणारा कट केला होता चेंडू। चेंडू जातोय तो मिड विकेटच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता, मात्र जो डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता तोपर्यंत चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज पळून 1 धाव पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतात ती बिनबाद 18 धावा। आता डावखुरा फलंदाज येतोय फलंदाजीसाठी प्रथमेशसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेत व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय। अगोदरच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती नादिम गुल्ली यांनी, मात्र या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या म्हणजे वैयक्तिक त्यांच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचाच चांगला समाचार घेतला होता आणि उत्कृष्ट पद्धतीने स्ट्रोक खेळून एक सुंदर प्रकारे षटकार आपल्या संघासाठी बहुमूल्य असा लागावला होता आणि आपल्यावर जे दडपण आलं होतं ते दूर केलं होतं। पुढचा चेंडू आ वेळेला बॅकफुटवर जातो, चेंडू खेळतो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, झणझणीत षटकार।
या वेळेला मात्र चेंडू टाकला होता नादिम गुलेन. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूचा टप्पा ओळखला प्रथमेश यांनी आणि त्याला बरोबर आपल्या स्वतःसाठी रूम निर्माण केली आणि चेंडूला दिशा दाखवली ती डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर झणझणीत षटकाराची. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नादिम गुल्ली. या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि प्रथमेश बाद. दोन षटकार लगाल्यानंतर यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. हवेत खेळण्यास त्याला भाग पाडलं होतं आणि प्रथमेशची जी छोटेखानी खेळी होती एक षटकार मारल्यानंतरची ती संपुष्टात आणली आणि पहिलं यश मिळवून दिलं आपल्या संघासाठी. परंतु बाद होण्यापूर्वी प्रथमेश यांनी एका षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघाला बहुमूल्य अशा 8 धावा जमवल्या होत्या आणि पहिला हादरा बसतोय, पहिला बळी जातोय तो शिवगर्जना पुरस्कृत जागृती थळ संघाचा तो 24 धावांवर. चांगली सलामी दिली या दोन्ही सलामीवीरांनी. तिसऱ्या षटकाच्या काही चेंडू शिल्लक असताना पहिला विकेट जातोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू त्याच ठिकाणी खेळून धाव काढण्याचा प्रयत्न होता तो गुड्डूचा. परंतु नवीन आलेला फलंदाज वंडर बॉय नागेश शीद आलेला आहे. तो लोकल बॉय आपल्याकडचा अतिशय चांगला जबरदस्त खेळाडू नागेश शीद नॉन स्ट्रायकर होता. त्याने नकार दिला गुड्डूला शेवटच्या चेंडूवर धाव घेण्यासाठी आणि या षटकाची समाप्ती होते. 3 षटके पूर्ण. धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 24 धावा. 24 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. चौथं षटक कोणाच्या हाती कर्णधार सोबत होते बघायचं आपण. कप्तान तस्लीम कप्तान संघाचे कर्णधार. प्रेक्षक हळूहळू गर्दी करतायत. मैदानामधील ज्या रिकामी जागा आहेत त्या आपण बघतोय भरल्या जात आहेत. आजच्या दिवसामधला जर वातावरण बघितलं तर थंडीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. आजच्या दिवशी कालच्या दिवशी आपण बघितलं कडाक्याची थंडी होती. त्या थंडीत सुद्धा प्रेक्षकांनी आपल्या जागा सोडल्या नव्हत्या कारण खेळ सुद्धा दोन्ही बाजूनी म्हणजे प्रत्येक सामना हा अतिशय रंगला होता. आपण आशा करतो आजच्या सामने सुद्धा त्याच पद्धतीचे होतील. तिसरं षटक घेऊन येतोय गौरव शुक्ला. नागेश शीत साठी नागेश पंचांकडून गार्ड घेत आहेत. पंचांना इशारा करतायत की हा गोलंदाज आहे. गौरव शुक्ला गोलंदाजी करण्यास तयार होतोय. रागेश शीत साठी पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू परंतु हा आपण यासिनजी बघतोय विचित्र पद्धतीचा शॉट. चेंडूची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चेंडूचं म्हणजे टाकल्यानंतर त्याची प्रक्रिया फलंदाजाची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उलट्या बाजूला चेंडू लागला. चेंडू गेला होता तो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. मात्र 1 धाव मात्र नक्कीच मिळते नागेश शीद यांना. नागेश या एकेरी धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडतोय. शुक्ला पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू येतो फाईन लेग परिसरामध्ये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर झणझणीत. अंपायर डिसिजन इज सिक्सर. षटकार. अप्रतिम असा षटकार. अगोदरचा चेंडू बघितला होता कशा पद्धतीने टाकलाय, कुठल्या पद्धतीने नागेशला चेंडू टाकला होता. नागेशची प्रक्रिया होती जी खेळण्याची ती अगोदरच पूर्ण झाली होती. परंतु गुड्डू यांनी चेंडूचा वेट केला म्हणजे चेंडू थांबून खेळला. त्याच्यामुळे त्याला परिणामतः फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू गेल्यामुळे एक षटकाराची गिफ्ट मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे षटकाराबरोबर 31 धावा. 31 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक प्रगतीपथावर. गौरव शुक्ला लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करणार आहे तो यावेळेला गुड्डूसाठी. क्षेत्ररक्षण लावण्यात आलेले तो वैभव आपण बघतो. वैभव गरत स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय शुक्ला. यावेळेला शुक्ला बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न करतोय. गुड्डू वैभव मात्र यावेळेला चूक करतोय. आपल्या हातामध्ये झेल पकडण्याच्या नादात त्याच्या हातातून झेल सुटतोय आणि गुड्डूला एक जीवनदान मिळते आणि त्याचबरोबर 2 धावांचा बोनस सुद्धा मिळतोय तो गुड्डूला. जागृती संघाला सुद्धा 2 धावा मिळतात. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 33 धावा. 33 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
चौथं षटक घेऊन गौरव शुक्ला लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करणाऱ्या गुड्डूसाठी. गुड्डूची फलंदाजी मात्र आता बहरत चाललेली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतो चेंडू, येतोय सीमारेषे बाहेर, झणझणीत षटकार. चेंडू आपण बघतोय लेग ब्रेक नक्कीच करतोय, परंतु त्याचा चेंडूचा जो टप्पा होता आणि जो वेग आहे तो थोडासा कमी आहे आणि त्या वेगाचा पुरेपूर फायदा उचलतोय गुड्डू. 2 षटकार या षटकामध्ये लगावले गेलेत, म्हणजे अगोदरच्या चेंडूवर जो झेल सोडला होता त्याचा परिणाम त्यांना लगेचच दुसऱ्या चेंडूवर दिसून आला. पुढचा चेंडू लगेचच त्याने सीमारेषा पुन्हा एकदा त्याच परिसरात म्हणजे फाईन लेगच्या परिसरात चेंडू टोळावून षटकारामध्ये रूपांतरित केलं होतं. यावेळेला मात्र कर्णधार तस्लीम कप्तान यांनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा शॉट खेळला जातोय, चेंडू जातोय तो थर्डमॅन परिसरामध्ये, त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, अडवतोय चेंडू आणि फेकतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना वेळ होता पुरेसा धावून 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या 2 धावा पूर्ण केल्यानंतर जागृती थळ संघाची धावसंख्या मात्र आता बहरात आलेली आहे. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 41 धावा. चौथं षटक अद्यापही प्रगतीपथावर आहे आणि गौरव शुक्ला यांचं हे षटक मात्र थोडंसं का होईना महागडं ठरताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळेला नो चेंडूचा इशारा येतोय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन परिसरामध्ये, 1 धाव पूर्ण केली जाते, परंतु नागेश शीद चा इशारा त्याने दिला होता धावू नको म्हणून. 2 फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग मात्र योग्य पद्धतीने होत नव्हतं, तरी सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलतानपणा येतोय. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल, फ्री हिट प्लस 2 रन्स, म्हणजेच 3 धावा ऍड होतात या जागृती थळ संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये. या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 44 धावा. 4 फलंदाज आयकॉन खेळाडू असल्यामुळे दोन्ही सर्व खेळाडूंचं अंडरस्टँडिंग हे योग्य पद्धतीने जुळेल हे सांगता येत नाहीये. त्याच पद्धतीचं आपण बघितलं होतं. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये गुड्डू पुढचा चेंडू खेळण्यास तयार. यावेळेला मात्र खरोखर चांगला चेंडू टाकला होता. गौरव शुक्ला यांनी ओळखला होता. चेंडूचा टप्पा आखूट टाकल्यानंतर त्याला पुरेपूर ट्रीटमेंट केली जाते, सजा दिली जाते. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा पुढे टाकला होता. ओव्हर पिच पद्धतीची डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टंपची जागा दाखवली होती. चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर चौथ्या षटकाची देखील समाप्ती होती. चौथ्या षटक आपण बघितलं तर टोटल धावसंख्या आहे ती 44 धावा. 4 षटके पूर्ण 1 गडी बाद 44 धावा. येणारी 2 षटके म्हणजेच स्लॉग ओव्हर्स, हाणामारीची षटके, आणि या हाणामारीच्या षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धाव संख्या करण्याचा मानस असतो तो दोन्ही संघातील खेळाडूंचा. परंतु या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कशमकश बघायला मिळेल, बॅट आणि बॉल मधील नागेश कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सांगण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी आपल्या राष्ट्रीय भाषेत घेऊन चलतोय मी यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद विकास जी. तत्पूर्वी संदीप 11 गुंजीस पुरस्कृत प्रेसी नवगाव आणि दादा 11 किहीम दोन्हीही संघांच्या संघ नायकांना माझी विनंती आहे की आपण नाणेफेकी करण्यासाठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. संदीप 11 गुंजीस पुरस्कृत प्रेसी नवगाव विरुद्ध दादा 11 किहीम. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान में, जहां पे बहुत ही मजेदार मैच होगा, रोमांचित करने वाला मैच होगा, रोमहर्षक मैच होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. हम देख सकते हैं नाजिम गुल्ली और आकाश एक टीम में, तो यहाँ पे गुड्डू और प्रथमेश एक टीम में. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला समय ही बताएगा, मगर दोस्तों हमेशा क्रिकेट की जीत होनी बहुत ही जरूरी. आकाश अपना नीचे दूसरा ओवर लेके आए हैं टीम की तरफ से. 5वां ओवर. पहले ओवर में उन्होंने 9 रन खर्च किए थे. अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए बल्लेबाजों को रोक के रखा था. स्लॉग ओवर में, अंतिम ओवर में, निर्णायक अवस्था में किस तरह से गेंदबाजी करते हैं देखना बहुत ही मजेदार होगा. हवा में खेलने पर मजबूर कर दिया, मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे और इसी के साथ गुड्डू आउट.
धन्यवाद डीजे. संदीप 11 गुंजीस पुरस्कृत प्रेसी नवगाव आणि दादा 11 किहीम दोन्हीही संघांच्या संघनायकांना माझी विनंती की आपण समालोचन कक्षापाशी येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. डीजे करण बहुत ही अच्छा मनोरंजन करते हुए अलग अलग तरह की धुन यहाँ पे लगाते हुए और अलग अलग तरह की संगीत यहाँ पे सजाते हुए इस क्रिकेट में एक तड़का लगाते हुए दिखाई दे रहे हैं शानदार डीजे करण. फिर से एक बार यहाँ पे नए बल्लेबाज पीयूष नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर नागेश. एक सफल गेंदबाज आकाश. ओहो, इस मर्तबा क्या कहने आकाश के मिड स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद तकरीबन 1 फुट काटा बदलती हुई बाहर की तरफ निकली और स्विंगर गेंद. हालांकि कहते हैं लोग कि टेनिस में स्विंग नहीं होता, मगर दोस्तों टेनिस में भी स्विंग होता है. ये हमने अक्सर देखा है. कुछ गेंदबाज ऐसे होते हैं कि टेनिस गेंद को भी स्विंग कराते हैं. यहाँ पे देखिए स्पिन तो दिखाई दे रहा है, स्विंग भी होता हुआ. अगली गेंद आकाश की. ओहो, इस मर्तबा कुछ अलग और हटके करने का प्रयास था. शायद फास्टर वन फेंकना चाहते थे, मगर नो बॉल कर गए, स्टेप आउट कर गए और उसका खामियाजा जरूर भुगतना होगा. नो बॉल के रूप में 1 रन यहाँ पे अतिरिक्त मिलेगी और यहाँ पे फ्री हिट भी मुफ्त में मिलता हुआ. जरूर जितने यहाँ पे गलतियां करोगे उतना ही आपको भुगतना होगा दोस्तों. जितनी कम गलती करोगे उतने जीतने के मौके बढ़ेंगे, चांसेस बढ़ेंगे. यहाँ पे नाजीम गुली जरूर थोड़े से एक विवंचना में घिर चुके हैं, क्योंकि पहला ओवर काफी शानदार डालने के बाद इन बल्लेबाजों ने कुछ हद तक यहाँ पे सम्मान पूर्वक स्कोर खड़ा करने में कामयाबी हासिल की है. अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजों के ऊपर. फ्री हिट अब इस गेंद के ऊपर होगी. हालांकि 30 गज का दायरा मौजूद नहीं है. ओहो, इस मर्तबा फिर से एक बार, मगर वाइड करार दिया अंपायर जी ने. अंपायर नाराज है, नाखुश है, क्योंकि ऑफ स्टंप टप्पा खाने के बाद गेंद फिर से एक बार जबरदस्त बाहर निकली थी. बहुत ही शानदार यहाँ पे गेंदबाजी होती हुई, मगर खराब गेंदें भी उतनी ही यहाँ पे आती हुई दिखाई दे रही है. आकाश हालांकि इसको हमें यहाँ पे सही लाइन एंड लेन से गेंदबाजी करनी होगी. इस मर्तबा अच्छी गेंद, बल्लेबाज को छक्का नहीं आएगा. पूरी तरीके से कामयाब रहे आकाश. बार बार वहां पे ऑफ स्टंप पर टप्पा आने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब हो रहे हैं. बल्लेबाज इस द्विधा मनस्थिति में है कि बाहर जाएगी गेंद या टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आएंगी या सीधी रहेंगी. कौन सी गेंद फेंकेंगे इसका अंदाजा नहीं आ रहा है बल्लेबाजों को. इस वजह से तो यहाँ पे जरूर बल्लेबाजों को रोक के रखा है, अब तक यहाँ पे थामे रखा है. इस ओवर में एक भी बड़ा शॉट नहीं आता हुआ दिखाई दिया. हालांकि नो बॉल और वाइड के रूप में जरूर मिलते हुए रन. अगली गेंद फिर से एक बार बहुत ही शानदार गेंद. बल्लेबाज वही गलती कर रहे हैं जो गलती पहले दोहराई थी. मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो. यहाँ पे जितनी गलती करोगे आप बैकफुट पे चले जाओगे. यहाँ पे 1 रन निकाल कर अपने सामने वाले बल्लेबाज को खेलने का मौका देना जरूरी है. नॉन स्ट्राइक एंड पर जाकर अभ्यास करना जरूरी है. हालांकि एक्सपीरियंस बल्लेबाज है नागेश. इस मर्तबा गेंद को खेल दिया मिड विकेट की दिशा में, मगर शानदार कैच लपका है वहां पे वैभव ने. क्या खूबसूरत कैच लपका है. शायद रब्बा ने वहां पे, रब्बा ने एक जबरदस्त फील्डर, बहुत ही अच्छे गेंदबाज. आज यहां पे एक कैच लपकने के बाद इसी के साथ ओवर की समाप्ति. 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक केतन मुझसे कहते हुए 47 रन, 47 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. नए बल्लेबाज यासिन जी 1 मिनिट थांबवत आहे. महेंद्र भोसले इथं उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मंडळाचे अध्यक्ष सुधीर नाईक यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. ओव्हर टू यासिन. धन्यवाद विलास. अब नए बल्लेबाज आदिल कुरैशी. प्रशांत पाटिल इनकी तरफ से 100 रुपए का इनाम यहाँ पे रब्बान के लिए.
जो जबरदस्त कैच लपका था उन्होंने अपनी दाहिनी ओर झुकते हुए और एक लंबी दौड़ लगाई थी, उस गेंद को चेस किया था और अंतिम क्षणों में अपनी झोली में गेंद डालते हुए बल्लेबाज नागेश को आउट करने में कामयाब। इस बीच नए बल्लेबाज आदिल कुरैशी, आदिल का मतलब दोस्तों तर्जुमा मैं जरूर बताना चाहूंगा। आदिल मतलब अदल करने वाला, इंसाफ करने वाला। यहाँ पे आदिल कुरैशी नॉन स्ट्राइक गेंद पर एक यंगस्टर बल्लेबाज है, उभरते हुए खिलाड़ी है, राइजिंग स्टार है थल के। हालांकि इस बल्लेबाज को मैंने लोनारे के मैदान पे देखा था, जबरदस्त बल्लेबाजी की थी उन्होंने और एक ही ओवर में 4 छक्के जड़े थे। अब यहाँ पे इस मैच में इस मैदान पर क्या करते हैं देखना बहुत ही मजेदार होगा। हालांकि नए खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है, कम उम्र के खिलाड़ी है, मगर इन बल्लेबाजों के साथ खेलते खेलते जरूर एक दिन बहुत ही बड़े मकाम पे पहुंच जाएंगे, ऐसी उम्मीद जरूरी। नए गेंदबाज अंतिम ओवर लेके आए हैं वैभव, बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ से ओवर द विकेट दौड़ना शुरू किया। शॉट ऑफ लेन गेंद और पहली ही गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। आणि मित्रांनो आपण पाहतोय आपल्या सर्वांचा एक लाडका आवाज, एक लाडका समालोचक, महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव अवघ्या महाराष्ट्रामध्ये घेऊन गेलेला आमचा साथीदार समालोचक संदीप जगे यांचं आगमन झालेलं आहे। नक्कीच मी त्यांचं या मंडळातर्फे हार्दिक 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 स्वागत करतोय। वैभव की अगली गेंद, ओहो इस पर दबाव फिर से एक बार बैक टू बैक डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए शानदार छक्का। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे करण। इस मर्तबा यहाँ पे लगातार 2 छक्के लगाने के बाद नाजिम गुल्ली जरूर यहाँ पे एक टेंशन में आते हुए, मनोवैज्ञानिक दबाव में आते हुए, अपने साथी गेंदबाज को यहाँ पे समझाते हुए कि किस तरह से गेंदबाजी करने की जरूरत है, अपना एक्सपीरियंस शेयर करते हुए यहाँ पे इन नए उभरते हुए खिलाड़ियों को सीखना होगा, सीख लेनी होगी नाजिम गुल्ली से और बल्लेबाज को रोकना है। अंतिम ओवर में गेंदबाजी करनी है तो यहाँ पे नबीदुली गेंदबाजी करनी होगी। इस मर्तबा ओवर पिच गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में आसान सा कैच लपकने का सुनहरा मौका था, उस मौके को खोया है और वहां पे देखिए जैसे ही मौका मिला 2 रन वहां पे चुरा लिए। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिला, अच्छा तालमेल देखने को मिला, आंखों आंखों में इशारा देखने को मिला। हर चीज यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जाती हुई दिखाई दे रही है। शानदार यहाँ पे जो उन्होंने हालांकि शुरुआत धीमी की थी, मगर हम देख सकते हैं, कहते हैं दोस्तों कि देर आए दुरुस्त आए। यहाँ पे बहुत ही अच्छी तरीके से दुरुस्त दिखाई दे रहे हैं। लगातार 2 छक्कों के बाद 2 रनों का इजाफा और इन 2 रनों के साथ रनों की संख्या बढ़ती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 61 रन। पहले ओवर में सिर्फ 2 रन आए थे दोस्तों, 61 रन। अगली गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप पर याक करने का प्रयास किया था, कवर की दिशा में डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात, कारपेट के सहारे गेंद जा चुकी थी, मगर दूसरे रन के लिए कोई मौका नहीं। अपने कदमों को रोकना पड़ा बल्लेबाजों को। इस मर्तबा पहली मर्तबा हम देख सकते हैं आदिल कुरैशी स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए, एक धुआंधार बल्लेबाजी के लिए जाना जाता है ये खिलाड़ी। यंगस्टर खिलाड़ी है, कम उम्र का खिलाड़ी है, मगर यहाँ पे टैलेंट की कोई कमी नहीं इस बल्लेबाज में। मैंने अपनी आंखों से देखा है उनको इसी लास्ट मंथ में दोस्तों, एक ही ओवर में 4 या 5 छक्के जड़े थे आदिल कुरैशी ने। ओहो इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। उनका बल्ला हवा से बातें करता हुआ, मगर वैभव की मैं सराहना करना चाहूंगा। इस मर्तबा बल्लेबाज के दिमाग को पढ़ लिया था, किस तरह खेलने की कोशिश करेंगे ये जान लिया था मानो, और तकरीबन ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली थी। फिर से एक बार उसी तरह का शॉट खेलने का प्रयास, मगर इस मर्तबा बल्लेबाज जिस तरह से गलती कर गए, चूक गए थे, चक गए थे, इस मर्तबा
विकेट कीपर चक गया और दूसरा रन लेने की चाहत में अपना कीमती विकेट खोना पड़ा आदिल कुरैशी को। इसी के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक केतन मुझसे कहते हुए 63 रन हो चुके हैं। जीतने के लिए 64 रनों की जरूरत। नाजिम ने अपने पहले ओवर में वैभव नाजिम गुल्ली ने अपने पहले ओवर में 2 रन खर्च किए थे। शानदार आगाज किया था। आकाश ने भी बहुत ही बखूबी साथ निभाया था। पावर प्ले में सिर्फ 9 रन खर्च किए थे, मगर नाजिम ने जो तीसरा ओवर डाला था उसमें उन्होंने 13 रन खर्च किए थे। गौरव शुक्ला काफी महंगे, काफी खर्चीले साबित हुए। उन्होंने 20 रन खर्च किए अपने चौथे ओवर में, टीम की तरफ से जो चौथा ओवर डाला था उसमें। उसके बाद आकाश ने 5वें ओवर में बहुत ही अच्छी वापसी की थी। शानदार कमबैक देखने को मिला था। सिर्फ 3 रन खर्च किए थे, मगर वैभव ने फिर से एक बार अंतिम ओवर में 16 रन खर्च किए। कुल मिला के 6 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 63 रन। जीतने के लिए 64 रनों की जरूरत। मैं जरूर फिर से एक बार विलास के पास आप सभी को ले जाना चाहूंगा। विलास, प्रेक्षकांना विनंती आहे आयोजकांकडनं की ज्या दोरी आम्ही जी बांधलेली आहे त्या दोरीवरती कोणी पाय ठेवून बसायचं नाही आणि त्या दोरीच्या आतमध्ये येऊन बसण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही आहे, अन्यथा आयोजक येऊन तुम्हाला उठवतील तर त्याच्या आधीच तुम्ही त्या दोरीच्या बाहेर बसायचं आहे आणि दोरीवरती कोणीही पाय ठेवायचा नाहीये। तर यासेन सर आपण पाहतोय की उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालं आणि उत्कृष्ट फलंदाजीचं सुद्धा आपल्याला इथे प्रदर्शन पाहायला मिळालं। ज्या पद्धतीत शिवगर्जना पुरस्कृत जागृती थळ संघाच्या खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे। आपल्याला पाहायचं आहे की सोगावचा संघ कशा प्रकारे रनचेस करतो। त्या दरम्यान पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे। सुरेश शेठ गजने तसेच दिनेश ॲटोपार्टचे मालक, जयेंद्र भगत सरपंच वाडगाव ग्रामपंचायत, अजित माळी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चेंड्रे, गणेश पाटील भावी सरपंच खंडाळे, प्रकाश पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य परहूर, या सर्व मान्यवरांचं इथे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। आमची फलंदाजी जी ओपनिंगची जोडी मैदानात हजर झालेली आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या। दरम्यान या सर्व मान्यवरांचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। कॅमेरा खाली जे आमचे जे कॅमेरे इथे लावलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्याद्वारे आपण YouTube वरती लाईव्ह क्रिकेटच्या मॅचेस पाहतोय, त्या कॅमेऱ्याच्या खाली जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की कोणतेही तिथे हलवा करू नका, कारण जी क्लिअरिटी आहे ती जाते। त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ते कॅमेरामॅनला कोणताही त्रास होणार नाही याची कृपया नोंद घ्या। ओव्हर टू यासिन। पुन्हा एकदा आयोजकांकडून एक सूचना आलेली आहे दोन्ही संघांसाठी आणि यानंतर होणाऱ्या मॅचेसच्या सर्व खेळाडूंना माझी सूचना असणार आहे की सामना चालू असताना गोलंदाजीचा संघ असू द्या किंवा फलंदाजीचा संघ असू द्या, जर त्यांचा खेळाडू जर मैदानात गेला तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यायची आहे। जर तुम्हाला कोणतेही सामन्यामध्ये जर काय बॅट किंवा काही अन्यथा काही कुठली वस्तू घेऊन जायची असेल तर आमच्या आयोजक आहेत त्यांच्याकडे द्यायची आहे। दरम्यान टॉस करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय। संदीप 11 गुंजीस विरुद्ध राजा शिवछत्रपती, दादा 11 किम आणि संदीप 11 गुंजीस पुरस्कृत प्रेसी नवगाव। ओके, संदीप 11 गुंजीस पुरस्कृत प्रेसी नवगाव आणि दादा 11 किहीम या दोन्ही संघाच्या संघनायकांना मित्रांनो मी बराच वेळा पुकार दिलेला आहे। मी या पुकार दिल्यानंतर आपण लवकरात लवकर यावं अशी पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतोय। जर मग कोणतीही कडक कारवाई आपल्यावर करण्यात आली तर नंतर मात्र कोणतीही सभा घेतली जाणार नाही। मित्रांनो, या सामन्याचा पुन्हा एकदा धावतं समालोचन ऐकवण्यासाठी अर्थात आपल्या राज्य भाषेमध्ये मी आपल्या सर्वांना घेऊन जातोय माझे साथी समालोचक विकास साखरकर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद यासिन जी। खास करून पंचांना आज आमची विनंती असणार आहे की सामन्यामध्ये कोणताही वेळ दवडायला लावू नका, कारण आज आपण पाहणार आहोत जे आयकॉन प्लेयर जे येणार आहेत बाहेरचे
ते नक्कीच आज टाइमपास आपल्याला जास्त पाहायला मिळेल. म्हणून तुम्हाला विनंती असणार आहे की कृपया करून कोणताही टाइमपास होता कामा नये, याची खेळाडूंनी जरा कृपया करून नोंद घ्यायची आहे. धन्यवाद विलास. 64 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो आलिशान सोगावचा संघ. फलंदाजीसाठी आलेले आहेत रब्बान आणि भल्ला. दोन्ही सलामीवीरांची जोडी मैदानात आलेली आहे आणि गोलंदाजीचा भार कर्णधार स्वतः रुपेश भाभी स्वीकारत आहेत. रुपेश भाभी पहिलं षटक घेऊन नेहमीप्रमाणे आपल्या संघाच्या गोलंदाजीची जी जबाबदारी आहे तिला सुरुवात करतात. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाजीवर आता सुरुवात करणार आहे. समोर फलंदाज आहे रब्बान. रब्बान राईट हँड बॅट्समॅन खेळण्यास तयार होतोय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे 2 षटकांची. पॉवर प्ले आहे त्यामध्ये रिस्ट्रिक्शन करण्यात आलेले ते 2 षटकांच्या पॉवर प्लेचं. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे आणि एक लॉंग ऑनच्या परिसरात क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक जे सर्कलच्या बाहेर असणार आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि बाकीचे रुपेश भाभी याचा पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेपर्यंत. त्या ठिकाणी सीमारेषेपर्यंत पोहोचायच्या अगोदर चेंडू फील्ड केला जातोय आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला देखील जातोय, परंतु दोन्ही फलंदाजांकडे पुरेपूर वेळ होता त्या पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करण्याचा. रुपेश भाभीचा यॉर्कर लेंथ करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. ज्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग अशा ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या दोघांच्या मध्येतून हा चेंडू डीप स्क्वेअर लेग परिसरामध्ये पाठवण्यात आला होता. तो चौकार जाण्याच्या अगोदर फील्ड केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात त्या रब्बानला, 2 धावा मिळतात त्या आलिशान सोगावला. रुपेश भाभी आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. अतिशय चांगला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जातो फलंदाज रब्बान बाद. आपल्या विभागातील एक उत्कृष्ट गोलंदाजांपैकी जे नाव घेतलं जाते आणि नाईट मॅच मध्ये तर त्याचा हात कोणीही पकडू शकत नाही असा गोलंदाज तो म्हणजे रुपेश भाभी. त्याने दाखवून दिलेला आहे की आपण नंबर 1 चे गोलंदाज का होतो एवढ्या वर्ष. ते तरी बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी पुनरागमन केलेलं आहे. पुन्हा सुद्धा या वर्षामध्ये त्यांची दुसरीच टुर्नामेंट असेल, नाईट टुर्नामेंट्स. पहिला आपण झिराडला गोलंदाजी करताना बघितलं, आता या टुर्नामेंट्समध्ये ते गोलंदाजी करत आहेत. स्वतः कर्णधार पदाची धुरा देखील वाहत आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं दुसऱ्या चेंडूवर रब्बानला फळाचीत बाद केलेला आहे. नवीन फलंदाज येतो 1 डाऊन बॅट्समन नादीम गुल्लीवर आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे ती आलिशान सोगाव संघाची, कारण त्यांच्यासमोर 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते शिवगर्जना. हॅलो, थँक्यू विकास. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघतो आपण त्या ठिकाणी. एक्स्ट्रावरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने झेप मारून चेंडू हॅलो. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. या वेळेला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघितलं होतं, पण अतिशय जबरदस्त पद्धतीने चपलाई दाखवली होती. जो एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने अतिशय सुरेखरित्या आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवल्या होत्या. धावसंख्या झालेली ती 1 गडी बाद 3 धावा. नादीम गुल्ली आणि या एकेरी धावांबरोबर आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. भल्ला सामना करणार आहे तो रुपेश भाभीच्या गोलंदाजीचा डावखुरा फलंदाज आहे भल्ला. आपण पूर्वी बघितलं होतं यासीन की डावखुरा फलंदाज म्हणजे रुपेश भाभीसाठी एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी असते. रुपेश भाभी चांगल्या पद्धतीने खेळतोय, चेंडू जातोय तो अतिशय चांगला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे उभे आहेत त्यांनी कृपया करून बाजूला व्हायचं. आम्ही वारंवार सूचना पहिल्यापासून दिलेल्या आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीही थांबायचं नाहीये. आयोजकांची कालपासून सूचना आहे तरी सुद्धा कोणीही ऐकण्यास तयार नाही आहे. अन्यथा तुम्हाला खाली उतरवण्यात येईल. आयोजक येतील आणि तुम्हाला खाली उतरवतील. बाजूला व्हा कॉमेंट्री बॉक्स पासून. थँक्यू विलास. पुन्हा एक फार नम्र विनंती, कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटरच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नको आहे. दरम्यान बक्षीस लावण्यात आलेलं आहे. नुपूर एंटरप्राइजेसचे मालक अजित माळी यांच्याकडून आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले व्यक्तिमत्व म्हणजे अजित माळी मोठ्या प्रमाणावर कबड्डीच्या सामन्यांचं ते आयोजन करत असतात आणि इथे आल्या बक्षीस घोषित केलेलं आहे त्यांनी. कोणताही खेळाडू
हॅट्रिक घेतोय तर त्याला 2000 रुपयाचं इनाम त्यांच्याकडून आलेलं आहे. जर 6 ची हॅट्रिक मारली तर 2000, चौकार मारला तर 2000 आणि बळी जरी गोलंदाजाने घेतले तरी 2000 रुपयांचे बक्षीस त्यांनी घोषित केलेलं आहे. थँक्यू सर. प्लीज विलास. चांगल्या पद्धतीने कट करतो चेंडू, चेंडू जातो तो शॉर्ट थर्डमॅनच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. 1 धाव मिळते. तत्पूर्वी या अगोदर जो चेंडू टाकला होता त्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने भल्ला यांनी चेंडू ठोकला होता आणि एक चांगला एक चौकार, उपयुक्त चौकार आपल्या संघासाठी, बहुमूल्य असा चौकार आपल्या संघासाठी प्रदान केला होता. आणि या धावांबरोबर, एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 1 षटक पूर्ण, 1 गडी बाद आणि 8 धावा. 64 धावांचं टार्गेट आहे आणि 64 धावांसाठी उत्तर देताना हे दोन्ही फलंदाज पहिल्या षटकाअखेरीस 8 धावा लागवतात स्कोअरबोर्डवर. दुसरं षटक कोणाकडे देता येते आता बघायचं आपल्याला. कृपया वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण पहिला इनिंग जी झाली त्यामध्ये आपण तब्बल 45 मिनिटांचा वेळ खर्ची झाला होता. असा जर वेळ आपल्याला गेला तर संपूर्ण 6 षटकं स्पर्धामध्ये होण्यासाठी वेळ होईल, दिरंगाई होईल. तरी कृपया फास्ट करायचं आहे थोडंसं. रितेश येतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँड बॉलर आहे रितेश. त्याच्या समोर फलंदाज आहे, डावखुराच फलंदाज आहे तो भल्ला. भल्ला याने अगोदरच्या एक बक्षीस येत आहे सोगाव संघासाठी. रसना सोडा फॅक्टरी मुनवली घाडीबंधू याचकडून जर सोगाव संघ जिंकला तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे घाडीबंधू याचकडून. भल्ला याच्यासाठी गोलंदाजी घेऊन येते तो डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार आहे रितेश गुड्डू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणारा रितेश. भल्लासाठी भल्ला खेळतो वैयक्तिक आपल्या 5 धावांवर. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता परंतु मिडल स्टंपवरून लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय वाईट बॉलचा. अवांतर धावेत भर पडते. 1 धाव वाढते ती. धावसंख्या होती ती 9 धावा. 1 गडी बाद, 9 धावफलकावर लागतात. दरम्यान एक बक्षीस इथे घोषित करण्यात आलेलं आहे सन्माननीय सुरेश गजने यांच्याकडून. लगातार 2 षटकार मारणाऱ्या खेळाडूस 2000 रुपयाचं बक्षीस इथे घोषित करण्यात आलेलं आहे. लगातार 2 षटकार. या चेंडूवर 1 धाव मिळते. भल्ला याला चेंडू गेला होता तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकला. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली होती आणि या एकेरी धावांबरोबर संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यांमध्ये 10 धावा धावफलकावर लागतात. 1 गडी बाद, 10 धावा. दुसरं षटक चालू आहे. रितेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय नादीम गुल्ली यांच्यासाठी. नादीम गुल्ली खेळतात वैयक्तिक आपल्या 1 धावेंवर. पंचांच्या उजवीकडून म्हणजे डावखुरा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्याला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी म्हणतात. दादा 11 किहीम संघाचा कर्णधार. कृपया हे षटक संपायच्या अगोदर आपला कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. नवगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. संदीप 11 पुरस्कृत, संदीप गुंजीस पुरस्कृत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला जातो परंतु त्या अपील चा नकार येतोय पंचांकडून. अतिशय सुरेख चेंडू होता परंतु सुरेख चेंडूला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय नादीम गुल्ली आणि सपशेल फसतोय. चेंडू त्यांच्या पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केलं जातंय परंतु अपीलला नकार मिळतोय पंचांकडून. पंच दर्शवतात त्यांना की चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा होता. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रितेश. आखूड टप्प्याचा चेंडू परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडतोय, आणखी बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. आणखी एक स्क्वेअर चेंडूच्या संख्येमध्ये आणखी 1 धाव वाढ होते. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोचते ती 1 गडी बाद, 11 धावा. रितेश चांगली गोलंदाजी करतोय परंतु अवांतर धावा देतोय. या वेळेला मात्र चेंडूची दिशा ओळखली जाते. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषे बाहेर. झणझणीत सनसणीत चौकार.
सलग 2 षटकार मारले तर बक्षीस आलेलं आहे सन्माननीय सुरेश गजने यांच्याकडून. त्यामुळे या फलंदाजास सुवर्ण संधी आहे 2 षटकारांची. 2000 रुपये थेट खिशात. दुसरी एक सूचना आहे कर्णधाराला, थळच्या कर्णधाराला, की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही सगळे एकत्र गोळा होत आहेत. तसं काही करू नका मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 6 षटकांचे सामने खेळवायचे. रुपेश बाबी, तुमच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. धन्यवाद. हा जो चौकार लगावला गेला होता नादिम गुल्ली यांच्याकडून, तो 50वा चौकार होता या स्पर्धेतील. अतिशय सुरेख चेंडू होता, बॅटची एज घेतली होती, परंतु यष्टीरक्षक अनिकेत कुलपे यांच्या हातात ग्लोव्ज मध्ये चेंडू स्थिरावत नाहीये आणि जीवनदान मिळते ते नादिम यांना, गुल्ली यांना जीवनदान मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी करतात ते रितेश. हातभर चेंडू वळवतात, परंतु चेंडूचा मागचा जो चेंडू टप्पा होता तो ओळखला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलून चौकार घेतला होता. पण लगेच पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका येतोय, चेंडू जातो तडम्यांच्या बाहेर, चौकार. पुढच्या सामन्यासाठी चे दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत आणि वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करण्यात येणार आहे. तरी विनंती करतो त्यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 2 षटके पूर्ण झालेले, धावसंख्या झाली ती 19. तिसरं षटक घेऊन ते रुपेश बाबी घेऊन चालतोय मी आपल्याला यासिनजी मर्चंट यांच्याकडे. एक चेंडू शिल्लक होता आणि त्या चेंडूवर सुद्धा साखरकर चौकार सर. लगावला होता. तत्पूर्वी काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. काही मान्यवरांचा मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण तयार राहायचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सलग धावसंख्या 2 चौकार इथे लावलेले आहेत, त्यामुळे सुवर्ण संधी आहे एका चौकाराची. थेट 2000 खिशात जातील. प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मान सन्मान करण्यात येत आहे. तर मी विनंती करतोय प्रफुल्ल पाटील यांना की आपण सुरेश शेठ गजणे यांचा इथे पुष्पगुच्छ, शाल आणि एक मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. धन्यवाद. 2 षटके पूर्ण झालेले, धावसंख्या झालेली ती 23 धावा. उर्वरित 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे, पण मी घेऊन चालतोय यासिनजी मर्चंट यांच्याकडे. 64 धावांचं आव्हान आहे, म्हणजे 41 धावांची अद्यापही 4 षटकांमध्ये आवश्यकता आहे. ओव्हर टू यासिन मर्चंट. धन्यवाद विकास जी. मैं यासीन फिर से एक बार इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आप सभी को ले चलूंगा. इस फ्लड लाइट में हम देख सकते हैं दोस्तों, बहुत ही मजा आता हुआ यहाँ पे. इस त्याचबरोबर दिनेश ऑटो पार्टचे मालक यांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय. त्यांचा इथे स्वागत केलं जात आहे प्रफुल्ल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. तीसरा ओवर लेके आए हैं रुपेश भाभी, राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा यॉर्क करने का प्रयास किया था, मगर भल्ला ने उसे खूबसूरती के साथ खेल दिया का हेलीकॉप्टर शॉट जिसे कहा जाता है. उसी तरह यहाँ पे खेलकर 1 रन हासिल किया और अपने साथी बल्लेबाज नाजीम गुल्ली को खेलने का मौका दिया. नाजीम ने बहुत ही शानदार 2 चौके लगाने के बाद एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा किया था. यानंतर जयेंद्र भगत, वाडगाव ग्रुप पंचायत सरपंच यांचाही सत्कार इथे करण्यात येत आहे सन्माननीय सरपंच साहेब प्रफुल्लजी पाटील यांच्या हस्ते. तो दोस्तों जरूर पिछड़ती हुई दिखाई दे रही थी अलीशान सोगाव, मगर नाजिम गुल्ली ने अंतिम 2 गेंदों के ऊपर, दूसरे ओवर की अंतिम 2 गेंदों के ऊपर 2 चौके लगाए थे और 15 रन वसूल किए थे. फिर से एक बार आए हैं एक शानदार गेंदबाजी करने वाले रुपेश बाबी. इस मर्तबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया, मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ नाजीम गुल्ली आउट. यानंतर अजित माळी, पंचायत ग्रुप पंचायत सदस्य चेंडरे यांचाही सत्कार सन्माननीय सरपंच साहेब प्रफुल्लजी पाटील यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. नए बल्लेबाज माहिद, एक यंगस्टर बल्लेबाज, होनहार खिलाड़ी अलीशान हेलो चेक. अलीशान सोगाव के एक
राइजिंग स्टार मैं कहता हूँ हमेशा। इस बल्लेबाज को मैंने 2 साल पहले खेलते हुए देखा था दोस्तों। हॅलो यासिन शानदार सर टॅलेंट 2 इस मिनिटं बल्लेबाज थांबायचं में। जरा. आपला हा समारंभ एकदा संपला की मग रेग्युलर कॉमेंट्री चालू होईल. दरम्यान गणेश पाटील भावी सरपंच खंडाळे यांचं सुद्धा इथे सागर स्वागत केलं जात आहे. दरम्यान सामना चांगल्या पद्धतीत सुरू आहे. एक उत्कंठावर्धक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रकाश पाटील बी फॉर बापूचे. थँक्यू डीजे. डीजे या ओव्हरला प्लीज वाजवू नका जरा. बी फॉर बापूचे मालक बापू यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जात आहे. आमच्या मंडळाचे प्रफुल्ल पाटील तसेच या परपडा ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या हस्ते इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे. बी फॉर बापूचे मालक बापू. जितेंद्र गोंधळी खानाव सरपंच यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येणार आहे. जितेंद्र गोंधळी सरपंच खानाव हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दोन षटकार मारलेले. एक षटकार जर मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला चेंडू चांगल्या पद्धतीचा जबरदस्त खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. यावेळेला भल्लासाठी 1 धाव जरूर मिळते रुपेश बाबीच्या या चेंडूवरती. ओव्हर टू यासिन. धन्यवाद विलास। तो इस 1 रन के 7 रनों की संख्या फिर से एक बार तब्दील होती हुई 37 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। तीसरा ओवर प्रगति पर हम देख सकते हैं। शानदार यहाँ पे बल्लेबाजी भल्ला के रूप में। जब तक भल्ला का बल्ला चलता रहेगा और बल्ला यहाँ पे मौजूद रहेंगे, आलिशान सुगाव जानते हैं, तस्लीम कप्तान जानते हैं और मैं भी जानता हूँ कि ये मैच आलिशान सुगाव के पक्ष में है, क्योंकि भल्ला वो एकमात्र ऐसे बल्लेबाज है जो 100 मैच जिता सकते हैं। माही दाव देखा ना दाव खेल दिया आते आते ही डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान व्यासपीठावरती श्री अमित म्हात्रे यासिनजी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. हे संपूर्ण मैदान जे आपण पाहतोय त्याच्या सुशोभीकरणासाठी ट्रकची व्यवस्था ज्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिली ते अमित म्हात्रे उपस्थित आहेत. प्रफुल्ल शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवसेना चषक 2017च्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू यासिनजी. धन्यवाद. आणि संदीप नक्कीच काल सुद्धा सन्माननीय सरपंच जितेंद्र गोंधळी साहेब आले होते, परंतु नक्कीच आपल्या सर्वांना ठाऊक नव्हतं, प्रेक्षकांमध्ये होते ते. त्याचप्रमाणे काशीद शाखा प्रमुख हेमंतजी चाळके सुद्धा आले होते. नक्कीच आज जर आलेले असतील तर मी नक्की त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच यासिनजी आपण पाहतोय डॉक्टर अभय जैन या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत करूया आणि एक नजर स्कोरवर सुद्धा या ठिकाणी टाकूया. तो रनों की संख्या हो चुकी है दोस्तों 41 रन। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में रुपेश बाबी ने क्या खूब यहाँ पे शुरुआत की थी, सिर्फ 8 रन खर्च किए थे। रितेश ने जो दूसरा ओवर डाला था उसमें 15 रन खर्च किए थे और तीसरा ओवर रुपेश भाभी फिर से एक बार लेके आए थे, उसमें उन्होंने 18 रन खर्च किए हैं। नए गेंदबाज फिर से एक बार चौथा ओवर लेके आए हैं टीम की तरफ से। पीयूष अपना निजी दूसरा ओवर लेके आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज भल्ला के लिए। भल्ला खेलने के लिए तैयार, बहुत ही फॉर्म में, अपने रंग में रंगते हुए भल्ला। इस बीच भल्ला ने आओ देखा ना ताव खेल दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। जिस तरह से दोस्तों
कोई सिनेमा में कैटरीना कैफ हो और डांस नहीं, अक्षय कुमार हो और उसमें मारधाड़ नहीं, फाइट नहीं, उस तरह से यहाँ पे भल्ला हो और यहाँ पे छक्का नहीं, तो बहुत कुछ मिस जरूर दिखाई देता है। मगर आज जबरदस्त रंग में भल्ला का बल्ला बोलता हुआ इस मर्तबा देखिए धीमी रफ्तार की गेंद नो बॉल करार दिया अंपायर ने। जोरदार अपील किया था मगर अपील का कोई फायदा नहीं यहाँ पे, क्योंकि एक नो बॉल कर दिया था। इस नो बॉल के रूप में एक रन यहाँ पे अतिरिक्त रूप से जुड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या बढ़ती हुई रनों की संख्या जा पहुंची है 48 रन। तीसरा चौथा ओवर प्रगति पर पीयूष के रूप में 3 ओवर की समाप्ति के बाद अच्छा स्कोर खड़ा किया था। लागोपाठ 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला इथे पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय सुरेश जी गजने यांच्यातर्फे। धन्यवाद। इस बीच अच्छी गेंद मगर खराब, हालांकि अंपायर जी यहाँ पे नाराज है। अंपायर जी दर्शाते हुए कि ये खराब गेंद है। फिर से एक बार यहाँ पे फीड जारी रहेंगी। ऑफ स्टंप पर डप्पा खाने के बाद बाहर की तरफ और काटा बदला था गेंद ने। इस बीच फिर से एक बार ओवर पिच गेंद खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 55 रन। चौथा ओवर प्रगति पर जीतने के लिए 64 रनों की जरूरत। माहिद और भल्ला का बल्ला आज यहाँ पे क्या खूब बोला। जबरदस्त बल्लेबाजी होती हुई, जैसे मैंने कहा दोस्तों कि अक्षय कुमार हो और फाइट न हो, यहाँ पे भल्ला हो और छक्का न हो। इस मर्तबा पूरी तरीके से गलत शॉट। जोरदार अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा दिखाई दे रहा है मगर नहीं, शायद आउट होकर बैट में वापस भल्ला खुद हो गया है। यह है स्पोर्ट्समैनशिप दोस्तों। वो जानते थे कि यहाँ पे गेंद ने किनारा लिया है बल्ले का। इस बीच आकाश नमूदार होते हुए नए बल्लेबाज आकाश जरूर जीत की दहलीज पर लाते हुए अपनी टीम आलिशान सुगाव को अब यहाँ पे औपचारिकता पूरी करने के लिए माहिद और हम देख सकते हैं आकाश एक शानदार बल्लेबाज है, जबरदस्त बल्लेबाज है, उसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। एक एक्सपीरियंस है उनके पास इस रजनी क्रिकेट में स्पेशली बहुत ही शानदार तरीके से बल्लेबाजी करने के लिए माहिर जाने जाते हैं। नॉन स्ट्राइक एंड जो माहिर है, यंगस्टर खिलाड़ी है मगर टैलेंट से लबालब भरे हुए। यासिन जी, भल्लाला एक बक्षीस सुद्धा आलेलं आहे। 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते सुरेश गजने यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते भल्लानी पटकावलेलं आहे। इस बीच अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया, अब खेलने के लिए तैयार है आकाश। ओहो, फुल टॉस गेंद और यहां पे गलत शॉट, इसी के साथ आकाश आउट। त्याचप्रमाणे मित्रांनो इथे एक पारितोषिक आलेलं आहे। कोणत्याही खेळाडूने हॅट्रिक साकारली, अर्थात मग ती चौकारांची असो, षटकारांची असो किंवा विकेटची असो, सन्माननीय चेंडरे ग्रामपंचायत सदस्य अजित जी माळी यांच्यातर्फे 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तो चलिए फिर से एक बार मैदान में जहां पे कुछ रोमांचित घटता हुआ दिखाई दे रहा है, ये घटना बहुत ही जरूरी, कभी छक्का तो कभी यहाँ पे विकेट भी जाना जरूरी है दोस्तों, तो ही इसमें रोमांच बना रहेगा। क्रिकेट में एक जबरदस्त मजा आता रहेगा। यहाँ पे गेंदबाज पीयूष जरूर हौसला बढ़ता हुआ, इस मर्तबा शॉट ऑफ लेंथ गेंद जरूर थी, शबाब ने खेल दिया था मिड विकेट की दिशा में, वहां पे फील्डर तैनात किए गए थे और सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे। इसी के साथ शबाब आउट।
आणि मित्रांनो आपण पाहतोय आत्ताच मी अनाउन्समेंट केली होती की विकेटची हॅट्रिक गडी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला येथे 2000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. नक्कीच ते पटकावलेलं आहे गोलंदाज पियुष यानं. नक्कीच खूप खूप अभिनंदन. बॉल किती अजून बाकी है? अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है और जीत मुकम्मल करने के लिए हम कह सकते हैं कि दोस्तों 9 रनों की जरूरत. 13 गेंदें और 9 रन, आसान सा लक्ष्य यहां पे जरूर दिखाई देता हुआ. मगर दोस्तों क्रिकेट है, क्रिकेट में कब यहां पे फासा बदलेगा इसका कोई भरोसा नहीं होता है दोस्तों. क्रिकेट एक अजीबोगरीब खेल है. क्रिकेट में अंतिम गेंद जब तक नहीं डाली जाती तब तक यहां पे कहना मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी, क्योंकि दोस्तों ऐसे ऐसे रिजल्ट अपने हमारे सामने आते हैं. जरूर हम भरोसा नहीं कर सकते, विश्वास नहीं रख सकते, मगर यहां पे माहिर स्ट्राइक एंड पर, जबकि गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज पीयूष. इस बीच 1 रन दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं, मगर फिर से एक बार अपने इरादे बदलते हुए इस 1 रन के 7 रनों की संख्या में वृद्धि होकर रनों की संख्या जा पहुंची है 56 रन. 4 ओवर की समाप्ति के बाद 56 रन जीत हासिल करने के लिए 64 रनों की जरूरत, यानी अभी भी 8 रनों की जरूरत. 12 गेंदें आना बाकी है दोस्तों. 12 गेंदों में 8 रन, यानी आसान सा लक्ष्य जरूर. माहिर और उनके साथी बल्लेबाज मौजूद है. गौरव शुक्ला, हम देख सकते हैं माहिर का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज, मगर नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर विकास जी के पास. धन्यवाद. धन्यवाद यासिन जी. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि आवश्यकता ती धावांची 8. बारा चेंडूत 8 धावा आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतोय रितेश. रितेश आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या तब्बल 15 धावा चोपल्या गेल्यानंतर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे रितेश. त्याच्या समोर फलंदाज आहे माहिद राईट हँडेड बॅट्समन. त्याच्या समोर डावखुरा गोलंदाजी करणार आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करणार आहे तो रितेश. 12 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन समीकरण अशा पद्धतीचं असणार आहे. मॅच अतिशय कशमकश भरा होणार, यामध्ये वादच नाहीये, कारण त्यांचे 3 गडी लागोपाठचे महत्वपूर्ण असे 3 फलंदाज एकाच षटकात बाद झाले होते. रितेश पहिला चेंडू होता फुलटॉस चेंडू. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या परिसरामध्ये. त्या ठिकाणी निखिल क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू फेकतोय गोल यष्टीरक्षकाच्या हातात आणि पंचांचा इशारा येतोय की इट्स अ नो डिलिव्हरी, नो +1. अशा प्रकारे 2 धावा मिळतात. अवैध शैली ठरवण्यात आलेल्या रितेशच्या गोलंदाजीची पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात आणि अवैध शैली ठरवल्यामुळे तो गोलंदाज सुद्धा गोलंदाजी त्याला करता येऊ शकत नाही. नवीन येतोय गोलंदाज, त्याच्या जागे 6 चेंडू टाकण्यासाठी, तो म्हणजे प्रथमेश गोलंदाजी करणार आहे. परंतु समीकरणामध्ये चेंज होतोय, काहीतरी समीकरण बदलते. समीकरण आता अशा पद्धतीचं असणार आहे की 12 चेंडू आणि 6 धावा. प्रथमेश गोलंदाजी करणार आहे तो शुक्लासाठी. शुक्ला याने पहिला चेंडू ठोकलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. झणझणीत षटकार. सामना समाप्त होतोय. हॅलो, धन्यवाद डीजे. आता पहिली मॅच संपलेली आहे आणि ज्या खुर्च्या ह्या 2 संघांना दिल्या होत्या त्या संघांनी खाली करायच्या आहेत. हा भल्ला. तत्पूर्वी विलास, एक माझ्याकडे पारितोषिक आहे, फक्त 1च मिनिट घेतो तुझं. रब्बान, आपण आपलं 100 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षामधून घेऊन जायचं आहे. एक सुंदर झेल आपण टिपला होता. नक्कीच प्रशांत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद विलास.
भल्ला याला 2000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं सुरेश गजने यांच्याकडनं लागोपाठ 2 षटकार मारणाऱ्याला. तर भल्लाने इथं यायचं आहे आणि आपलं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जायचं त्यांच्या शुभ हस्ते. जबरदस्त फलंदाजी भल्लाने करून दाखवली या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला विजयश्री काढलेला आहे. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन भल्ला याचं. धन्यवाद. आणि विलास, या सामन्यामध्ये आपण पाहतोय